विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगेत करिअर अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. आज नंदुरबार जिल्हा पोलीसचा कट ऑफ बघणार आहोत आपण. कुठल्या कास्टचं किती मेरिट लागलेले आणि आरक्षण वाईज सगळ्यांचं मेरिट बघणार आहोत आपण. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली कास्ट आहे ती एससी कास्टमध्ये मुलांचं मेरिट बघितलं आपण तर 121 मार्कावर फायनल मुलगा घेतलेला आहे त्यांनी, आणि मुलींचं बघितलं तर 104 मार्काचा. म्हणजे बघा मुलांच्या आणि मुलींच्या याच्यामध्ये किती फरक पडतोय. 104 मार्कावर मुलगी आणि 121 मार्कावर मुलं. त्यामध्ये स्पोर्टमॅन वाल्यांचं बघितलं तर 2च अंकी मेरिट लागले, फक्त 99. प्रकल्पग्रस्तवाले 100. प्रकल्पग्रस्त बघितलं तर 100 मार्काचा लागलेला आहे. प्रकल्पग्रस्त इकडे बघा 100 मार्कावर. 102 मार्काचा भूकंपग्रस्त. आणि इथं विशेष म्हणजे फक्त 67 मार्कावर एक्समॅनचं मेरिट लागले, फक्त 67 मार्क. किती म्हणजे जिल्हा निवड किती महत्वाची ठरली आहे एक्स सर्व्हिसमॅन साठी बघा. आता पोलीस पाल्य बघितले तर 88 मार्क, आणि ऑर्फन अनाथचं मेरिट किती लागले तर 102 मार्काचं मेरिट लागले. एसटी कास्ट मध्ये बघितलं तर मुलांचं मेरिट गेलेलं 106 मार्काचं, मुलींचं गेले 104 मार्काचं. त्यामध्येच स्पोर्टमॅन वाल्यांचं गेलेलं 82 मार्काचं मेरिट. इथं पण कमी मेरिट लागलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्याचं बघितलं ना आपण स्पोर्टमॅन वाल्यांचं, बाकी जिल्ह्यात बऱ्याचशा जिल्ह्यात 100 क्रॉस झालेले, म्हणजे फक्त 80, 90, 2 अंकी मेरिट लागले. प्रकल्पग्रस्त 96 मार्काचं मेरिट लागले. अजून एसटी कास्ट मध्ये होमगार्डचं 121 मेरिट लागले, आणि एससी मध्ये बघा किती लागले, फक्त 102 मार्काचे मेरिट लागले. आता डीटीए मध्ये बघितलं आपण तर मेलचं लागले 124 मार्क. हे तर पण बरंच यांचा कट ऑफ हाय गेलेला आहे. आणि फिमेलचं लागलेलं 113 मार्काचं. त्याच्यामध्येच अनाथचं बघितलं तर 119 मार्काचं मेरिट लागलेलं आहे त्यांचं पण. आता आपण बघूयात एनटीव्ही कास्ट. एनटीव्हीचं मुलांचं लागलेले 126 मार्क आणि मुलींचं गेले 111 मार्क. बाकीच्या ह्याच्यात एक पण जागा नाही. एनटीसी मध्ये बघितलं मुलांचं तर 124 मार्काचं मेरिट आहे, आणि मुलींचं बघितलं तर 104 मार्काचं मेरिट लागलेलं आहे. एनटीडी कास्टला बघितलं मुलांचं तर 124 मार्काचं आहे, आणि मुलींचं गेले फक्त 104 मार्क. मध्ये एनटीसी आणि एनटीडी मुलींचं एकच सेमच मेरिट लागलेलं आहे. इथं पण एसबीसी मध्ये बघितलं तर मुलाचं एकदम कमी मेरिट लागलं, 116 मार्क. बाकीच्या जिल्ह्याचा विचार केला तर, आणि मुलींचं तर इथं बघा विशेष म्हणजे मुलींचं मुलांपेक्षा मुलींचं जास्त मेरिट लागलं. ओबीसी कास्टचं बघितलं आपण तर ओबीसीचं मुलांचं लागले 129 मार्काचं मेरिट, आणि मुलींचं गेलेलं 113 मार्काचं. याच्यामध्येच आपण स्पोर्टमॅन वाल्यांचं बघितलं तर 108 मार्काचं मेरिट गेलेलं आहे. प्रकल्पग्रस्त 117 मार्क, प्रकल्पग्रस्त 106, अतिरिक्त भूकंपग्रस्त 107 मार्क, 107 मार्काचे गेलेले. 103 मार्कावर एक्स सर्व्हिसमॅन वाल्यांचं मेरिट लागले 89 मार्क. इथे पण पोलीस चाइल्ड वाल्यांचं कमीच मेरिट लागले. पोलीस पाल्यवाल्यांचं 89, 122 होमगार्ड आणि 109 मार्क अनाथ. तसं पण ओबीसीचं जास्तच मेरिट लागले 129. सगळ्यात ओपन नंतर 2 नंबरचे कास्टला येतं ओबीसी, कारण सगळ्यात जास्त मेरिट लागणारी कास्ट असेल तर एनटीडी, ओबीसी आणि ओपन. ईडब्ल्यूएस एससीबीसी मध्ये कमीच राहतं, 1-2 मार्काचा ह्याच्यामध्ये फरक असतो. पण इथं बरंच फरक आहे ईडब्ल्यूएस मध्ये, कारण यावर्षी कास्टच्या सर्टिफिकेट ओपन मध्ये रिझर्वेशन म्हणून खूप लपडत आलेलं आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस एससीबीसी बऱ्याचशा जिल्ह्यात बघितलं ना आपण तर मेरिट खूप कमी लागलेले, 25, 26 असं मेरिट लागलेलं आहे ग्राउंडचं. त्यामुळे यावर्षी मज्जा झाली आहे काय जणांची जिल्हा निवडीमुळे. आता एससीबीसी मध्ये बघितलं ओपन वाल्यांचं एससीबीसीचं बघितलं मुलांचं तर 124, आणि इथं एससीबीसी मुलींचं तर फक्त 2च अंकी मेरिट लागले, 97 मार्क. बघितलं ना, 121 मार्क स्पोर्टमॅन वाल्यांचं एससीबीसी मध्ये, आणि 109 मार्क प्रकल्पग्रस्त वाल्यांचं. एक्समॅन वाल्यांचं 81, 110 मार्क होमगार्ड वाल्यांचं लागलेलं मेरिट. तर ईडब्ल्यूएस मध्ये बघितलं मुलांचं गेलं 116 मार्काचं मेरिट. बघा 116 मार्क फक्त, आणि मुलींचं बघितलं फक्त 88 मार्कावर लागलेले आहेत मुली. एक सर्व्हिसमॅन वन बघितलं तर 95 मार्क लागले एक सर्व्हिसमॅन. आणि ओपनचं मेरिट बघितलं सगळ्यात जास्त बाबा ओपनचंच मेरिट लागतं. सगळे कोणी पण येतं नाही कास्टमध्ये. 135 मार्क, नॉट अ जोक.
मुलींचं 129, मुलींचं पण बरंच हाय गेलं नाही मेरिट. आणि इथं एक्स सर्व्हिसमॅन वाल्यांचं राहिले 110 मार्क. तर बरंच मेरिट इथं हाय गेलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि विशेष मध्ये इथं फक्त बघा 67 मार्कावर एक सर्व्हिसमॅन भरती झालेला आहे. त्यामुळे जिल्हा निवड अतिशय महत्वाची ठरली यांच्यासाठी. आणि त्या दिवशी आपण बघितलं अकोला जिल्ह्यामध्ये तर 5 ते 7 जागा एक सर्व्हिसमॅन एकदम खाली आहेत. आता इथं आपण लिस्ट बघितली, एक मिनिट, आपण जर लिस्ट बघितली तर आता बघा अनाथ विजय मध्ये अनाथ आरक्षण 119 मार्क, ओबीसी मध्ये अनाथचं 109 मार्क, परत ईडब्ल्यूएस मध्ये नॉन म्हणजे जनरल मध्ये गेला आपण तर 127, दुसरा घेतलं 119, तिसरा घेतलं 116, एक सर्व्हिसमॅन 95, 92, 88 म्हणजे लास्ट 88 ला घेतलं होतं. इथे एसबीसी मध्ये बघितलं तुम्ही तर ओपन मध्ये गेलं जनरल मध्ये तर 131, 130, 126. इथे फिमेल रिझर्वेशन मध्ये गेलं तर फिमेल मध्ये 125, एससीबीसी 124, 125 असं घेतलेलं. बरंचसं म्हणजे मेरिट पण हाय गेलेलं. आता इथे एक सर्व्हिसमॅन बघा 81 वाला घेतलेला आहे, 81, 97 मार्क लास्टचे 2. म्हणजे पुढच्या वेळेस मुलांना सगळ्यांनी लक्षात ठेवले. काहींचं काय झाले मस्त 130 टोटल झाली, 131 टोटल झाली, पण ही मेरिट मध्ये बसलेली नाहीत पुढं. आता इथं टॉपचे बघा, इथं जर बघितलं आपण तर ओबीसी वाल्यांनी पण बरंच मध्ये घेतलं. म्हणजे आता 135 जर टोटल येत असेल तर मला सांगा कोण पोलीस नाही होऊ शकत. ओबीसी वाल्याचं दोन्ही मिळून आता 41 ला फिजिकली 94 मार्काचा पेपर टाकलाय आपण. तर कोण म्हणलं कोणी पण सांगू शकत. हे निकाल न बघता सांगितलं असेल की आपण फिक्स पोलीस आहे यावेळेस. त्यामुळे मुलांना चांगला अभ्यास करा. जरी ग्राउंडला कमी आलं तरी लेखी तुम्ही आहे ना जबरदस्त ठेवा. तुम्ही 90 जर क्रॉस केला कुठल्या पण जिल्ह्यात जाऊन द्या, 90 तुम्ही लेखी घेतली आणि तुम्ही 40 मार्काचं ग्राउंड जर घेतलं, हे तुम्ही फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. तुम्ही फिक्स पोलीस कुठल्या पण जिल्ह्यात होणारच 130 मार्कावर, कुठल्या पण जिल्ह्यात होता येते. ओबीसी कास्टवाले लक्षात ठेवायचे. आणि तुम्हाला सांगतो ओपनचं 45 मार्क आणि 90 मार्काची लेखी. त्यांनी पण 135 टोटल घेतले ना. ऑल जिल्ह्यात कुठल्या पण जिल्ह्यात जावा तुम्ही पोलीस आहे फिक्स. ईडब्ल्यूएस 130, ईडब्ल्यूएस वाल्यांनी 130, कारण ओपन पेक्षा लईतले 3 ते 4 मार्क मेरिट कमी आहे. एससीबीसी पण 130, एससी कास्टवाल्यांनी कमीत कमी 125 मार्काच टोटल घ्यायचे, 125. एससी एसटी या 125च्या पुढे कुठेच मेरिट जात नाही कुठल्याच जिल्ह्यात एससी एसटी वाल्यांचं. ओबीसी 130 मार्कांचं ओबीसी वाल्यांनी. असाच अभ्यास करायचा आहे तुम्ही फक्त. आणि जे भरती झाले त्यांच्यासाठी तर त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली असणार आहे, रात्रंदिवस एक केलेला असणार आहे. पण जे भरती झाले नाहीयेत त्यांनी पण नाराज नाही व्हायचंय, कारण येणारी 9000 पोलीस भरती त्यामध्ये एक आपली जागा फिक्स करायची. कुठं चुका झाल्यात काय झाल्यात आपण काय केलं नाहीये या भरतीत तर सगळ्यांना कळत असणार आहे. त्या फक्त चुकाच सुधारायचा प्रयत्न करायचा आहे. आणि यावेळेस मैदानात उतरताना असं उतरायचंय की एक जागा आपली कुणीच घेऊन जाऊ शकणार नाही.